विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. बायोलॉजी मराठी या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि तुमच्या इतर मित्रांना शेअर करा. तर मागील लेक्चरमध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ किंगडम प्लांटी याचा स्टडी केला होता. त्यामध्ये किंगडम प्लांटीचे क्लासिफिकेशन 2 सब किंगडममध्ये केले जाते. त्यापैकी पहिला आहे क्रिप्टोगॅमस आणि दुसरा आहे फेनेरोगॅमस. तर क्रिप्टोगॅम्समध्ये 2 प्रकारच्या प्लांट असतात. पहिली आहे नॉन व्हॅस्क्युलर प्लांट आणि दुसरी आहे व्हॅस्क्युलर प्लांट. तर नॉन व्हॅस्क्युलर प्लांटमध्ये 2 डिव्हिजन येतात. पहिला आहे थॅलोफायटा, दुसरा आहे ब्रायोफायटा आणि व्हॅस्क्युलर प्लांटमध्ये टेरेडोफायटा. फक्त हा एकमेव डिव्हिजन्स आहे. त्यानंतर फेनेरोगॅम्समध्ये फक्त व्हॅस्क्युलर प्लांट असतात आणि यामध्ये 2 डिव्हिजन्स आहेत, जिम्नोस्पर्म आणि एन्जिओस्पर्म. तर एन्जिओस्पर्ममध्ये परत 2 क्लास आहेत, डायकोटिलेडोनी आणि मोनोकोटिलेडोनी. तर या किंगडम प्लांटीमधील जो काही पहिला डिव्हिजन्स आहे क्रिप्टोगॅम्समधील थॅलोफायटा, तर याचा स्टडी आपण आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण याचं हॅबिटॅट कसं आहे, म्हणजे ह्या प्लांट कोणत्या ठिकाणी ग्रो होतात हे सुरुवातीला पाहूया आपण. तर मेंबर्स आर मोस्टली ॲक्वॅटिक आणि फ्यू ग्रो ऑन अदर प्लांट ॲज अ इपिफाइड्स और इपिझोइक. म्हणजे या थॅलोफायटामधील जे काही मेंबर्स असतात हे मोस्टली ॲक्वॅटिक म्हणजे पाण्यामध्ये आढळत असतात. तर काही काय असतात की इपिफाइट्स असतात. इपिफाइट्स मीन्स काय, दे ग्रोज ऑन अदर प्लांट. आणि इपिझोइक मीन्स ग्रोईंग और लिव्हिंग नॉन पॅरासिटिकली ऑन द एक्सटेरियर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे दुसऱ्या एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या एक्सटेरियर पार्टला त्या प्रेझेंट असतात. तर हे जे काही थॅलोफायटातील मेंबर्स असतात दे ग्रो इन अ मरीन और फ्रेश वॉटर. आता सुरुवातीला आपण पाहिले की ते ॲक्वॅटिकमध्ये किंवा पाण्यामध्ये ते ग्रो होत असतात, परंतु त्यामध्ये देखील मरीन आणि फ्रेश वॉटर यामध्ये ते डेव्हलपमेंट किंवा ग्रो होत असतात. तर मोस्ट ऑफ देम्स आर फ्री लिव्हिंग, तर व्हाईल सम सिम्बायोटिक. तर यापैकी काही जे काही मेंबर्स असतात ते फ्री लिव्हिंग्स असतात, तर काही याच्यापैकी सिम्बायोटिक्स असतात. ओके. आता यानंतर हे जे काही थॅलोफायटा असते याची प्लांट बॉडी कशा प्रकारची असते. तर सुरुवातीला एक गोष्ट लक्षात ठेवायची की प्लांट बॉडी इज अ थॅलॉइड. तर या थॅलोफायटामधील जे काही मेंबर्स असतात तर त्याची प्लांट बॉडी ही थॅलॉइड्स असते. थॅलॉइड मीन्स अनडिफरन्शिएटेड इंटू रूट, स्टेम अँड लिव्ज. म्हणजे त्याचं डिफरन्शिएशन रूट, स्टेम किंवा लिव्जमध्ये होत नाही. तर आता या अल्गीमध्ये किंवा या थॅलोफायटामधील जे काही मेंबर्स असतात तर ते मायक्रोस्कोपिक आणि मॅक्रोस्कोपिक्स असतात. तर मायक्रोस्कोपिक युनिसेल्युलर लाईक द क्लोरेल्ला, नॉन मोटाईल. तर आपण जर पाहायला गेलो तर जे काही थॅलोफायटामधील युनिसेल्युलर मायक्रोस्कोपिक प्लांट असतात किंवा अल्गी असतात तर त्या क्लोरेल्ला आहेत. तर क्लोरेल्ला ह्या नॉन मोटाईल्स असतात, त्या हालचाल करू शकत नाहीत. आणि दुसरं एक एक्झाम्पल आहे क्लॅमायडोमोनास, तर त्या मोटाईल्स असतात आणि दे कॅन बी मल्टीसेल्युलर अनब्रँच फिलामेंटस लाईक स्पायरोगायरा. तर यापैकी जर आपण पाहायला गेलो तर या मायक्रोस्कोपीमध्येच काही जे काही अल्गी असतात त्या मल्टीसेल्युलर्स असतात, अनब्रँच असतात आणि फिलामेंटस असतात. तर त्याचं एक्झाम्पल दिलं पहा, स्पायरोगायरा. आणि त्यामध्ये काही ब्रांच फिलामेंटस असतात लाईक द कारा. ओके. तर आता यामध्ये जर आपण आणखी जर मॅक्रोस्कोपीमध्ये जर पाहायला गेलो, मॅक्रो मीन्स लार्ज, तर सारगॅसम अ ह्यूज मॅक्रोस्कोपिक सीवीड विच मेजर्स मोर दॅन 60 मीटर इन अ लेंथ इज ऑल्सो ॲन अल्गा. आता आपल्याला अल्गा म्हटलं किंवा अल्गी म्हटलं की अगदी काय होतात की छोटे छोटे प्लांट आहेत असं आपल्याला वाटतं, परंतु हे जे काही सारगॅसम्स असतात याची जर आपण लेंथ जर पाहायला गेलो तर हे 60 मीटर लेंथ असतात. याला देखील अल्गा किंवा यालाच अल्गी पण म्हटलं जातं. आता यानंतर आपण त्याचं जे काही सेल वॉल असतात, म्हणजे हे जे काही थॅलोफायटामधील जे काही प्लांट्स असतात तर याचं सेल वॉल कशाने बनलेला असतो ते आपण पाहूया. द अल्गल सेल वॉल कंटेन्स आयदर पॉलिसॅकॅराइड लाईक सेल्युलोज ऑब्लिक ग्लुकोज और अ व्हरायटी ऑफ प्रोटीन्स और बोथ. तर हा जो काही अल्गीचा सेल वॉल असतो हा पॉलिसॅकॅराइड, सेल्युलोज किंवा ग्लुकोजने बनलेला असतो आणि त्याच्यामध्ये प्रोटीन्स प्रेझेंट असतात.
तर यामध्ये रिझर्व्ह फूड कोणत्या प्रकारचे असतात ते आपण पाहूया. रिझर्व्ह फूड इज इन द फॉर्म ऑफ स्टार्च अँड इट्स अदर फॉर्म्स. तर हे जे काही रिझर्व्ह फूड असतात हे मेनली काय असतात की स्टार्चच्या स्वरूपामध्ये असतात, परंतु डिफरंट जे काही याच्यामधील मेंबर्स आहेत त्याच्यामध्ये डिफरंट फॉर्ममध्ये देखील आपल्याला हे रिझर्व्ह फूड पाहायला मिळत असतात. आता लास्ट याच्यामधील जे काही पॉईंट आहे ते म्हणजे रिप्रोडक्शन. तर हे जे काही अल्गी किंवा थॅलोफायटामधील जे काही मेंबर्स असतात तर यामध्ये 2 प्रकारचे रिप्रोडक्शन्स पाहायला मिळतात. पहा, त्यापैकी पहिला आहे व्हेजिटेटिव्ह असेक्स्युअल अँड दुसरा आहे सेक्स्युअल वेज. तर यात अशा 2 प्रकारे काय होतात की या अल्गीचं रिप्रोडक्शन्स होत असतात. आणि त्यानंतर लाईफ सायकल. तर हे जे काही प्लांट्स असतात या प्लांटमध्ये अल्ट्रेशन्स ऑफ जनरेशन्स. तर यामध्ये डॉमिनंट हॅप्लॉइड अँड रिड्यूस डिप्लॉइड फेजेस अशा प्रकारचं अल्ट्रेशन्स ऑफ जनरेशन हे लाईफ सायकल त्यामध्ये पाहायला मिळत असतात. आणि अल्गीचं जे काही क्लासिफिकेशन्स असतात दे डिपेंड्स अपॉन इट्स पिगमेंट. म्हणजे त्या अल्गीमध्ये कोणत्या प्रकारचे पिगमेंट असतात त्याच्यावरून त्याचं क्लासिफिकेशन होत असतात. आणि अल्गी किंवा थॅलोफायटाचं क्लासिफिकेशन हे 3 गटामध्ये केलं जातं. तर त्यापैकी पहिलं आहे क्लोरोफायसी, नंबर 2 आहे फॅओफायसी आणि तिसरा आहे रोडोफायसी. आता आपण सुरुवातीलाच पाहिले की त्यामध्ये जे काही पिगमेंट प्रेझेंट असतात त्याच्यावरून याचे हे नावं पडलेले आहेत. आता क्लोरोफायसी म्हटलं की त्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट असतो आणि झॅन्थोफिल म्हटलं की त्यामध्ये फॅओफायसी हा पिगमेंट असतो आणि रोडोफायसी म्हटलं की त्यामध्ये फायकोबिलिन्स नावाचे काय असतात की पिगमेंट असतात. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की अल्गी आर क्लासिफाईड ॲज पर इट्स पिगमेंट लाईक द क्लोरोफिल, झॅन्थोफिल अँड फायकोबिलिन्स. तर याचं स्टडी आपण 1 बाय 1 करूया. तर यापैकी पहिला जो काही आहे क्लोरोफायसी किंवा त्यालाच आपण ग्रीन अल्गी असं म्हटलं जातं. तर त्याचं हॅबिटॅट सुरुवातीला पाहूया आपण. दीज आर मोस्टली फ्रेश वॉटर, फ्यू ब्रॅकिश वॉटर अँड मरीन वॉटर. तर हे जे काही क्लोरोफायसीमधील जे काही मेंबर्स असतात ते मोस्टली काय होत असतात की फ्रेश वॉटरमध्ये काय होत असतात की ग्रो होत असतात. परंतु त्यापैकी फ्यू म्हणजे काही जे असतात की ब्रॅकिश वॉटर किंवा मरीन वॉटरमध्ये देखील ग्रो होत असतात. तर याचं प्लांट बॉडी पाहूया आपण. प्लांट बॉडी इज अ युनिसेल्युलर कॉलॉनिकल फिलामेंटस सेल वॉल कंटेन सेल्युलोज. तर यामध्ये 2 कॅरेक्टरिस्टिक दिलेत. पहा, प्लांट बॉडी कशी असते की युनिसेल्युलर असते, कॉलॉनिकल्स असते आणि फिलामेंटस असते. आणि याचा जो काय सेल वॉल असतो तर सेल वॉलमध्ये सेल्युलोज प्रेझेंट असतात. आणि क्लोरोप्लास्ट आर ऑफ व्हेरियस शेप्स लाईक द डिस्कॉइड, प्लेट लाईक, रेटिकुलेट, कप शेप, रिबन शेप और स्पायरल शेप विथ क्लोरोफिल ए अँड बी. तर यामध्ये जे काही क्लोरोप्लास्ट असतात, कारण आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं की क्लोरोफायसी का म्हटलं जातं किंवा याला ग्रीन अल्गी का म्हटलं जातं, कारण यामध्ये क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असतात. आणि हा जो काही क्लोरोप्लास्ट असतो हा डिफरंट शेपमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्याचं आपण पाहिले की डिस्कॉइड शेपमध्ये आहे, त्यानंतर प्लेट लाईक, रेटिकुलेट, कप शेप, रिबन शेप, स्पायरल शेप एटसेट्रा. आणि प्रामुख्याने यामध्ये काय असतात की 2 महत्त्वाचे फोटोसिंथेटिक पिगमेंट देखील प्रेझेंट असतात. त्यापैकी पहिला आहे क्लोरोफिल ए आणि दुसरा आहे क्लोरोफिल बी. आणि या क्लोरोफायसीमधील जे काही रिझर्व्ह फूड्स असतात द स्टोअर फूड इज इन द फॉर्म ऑफ स्टार्च. तर हे जे काही रिझर्व्ह फूड असतात हे स्टार्चच्या स्वरूपामध्ये स्टोअर केलं जातात. आणि फायनल पॅरामध्ये जर आपण पाहिलं तर पायरेनॉइड्स आर लोकेटेड ऑन द क्लोरोप्लास्ट. तर यामध्ये अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे, अंडरलाईन करू शकता तुम्ही किंवा नोट डाऊन करा. पायरेनॉइड्स हे काही जे असतात की ते क्लोरोप्लास्टमध्ये लोकेटेड असतात आणि मेंबर्स आर रिच इन अ प्रोटीन सो युज्ड ॲज अ फूड, युज्ड इवन बाय स्पेस ट्रॅव्हल्स. एक्झाम्पल क्लोरेल्ला, क्लॅमायडोमोनास, पायरोगायरा, कारा, ओलवॅक्स, ओलोथ्रिक्स एटसेट्रा. म्हणजे या मेंबर्समधील जेवढ्या काही प्लांट्स असतात तर त्या सर्व प्लांटमध्ये काय असतात की रिच अमाऊंटमध्ये प्रोटीन्स असतात. म्हणून याचा यूज डायरेक्टली फूड पर्पजसाठी केला जातो, तो देखील स्पेस ट्रॅव्हलरसाठी म्हणजे स्पेस मिशनसाठी जे काही जाणारे सायंटिस्ट असतात तर त्यांच्यासाठी याचा यूज केला जात असतो. तर याचे एक्झाम्पल दिलेत पहा, लक्षात ठेवा. एक्झाम्पल क्लोरेल्ला आहे, क्लॅमायडोमोनास आहे, स्पायरोगायरा, कारा, ओलवॅक्स, ओलोथ्रिक्स एटसेट्रा. ओके. यानंतर आपला दुसरा जो काही
टाईप्स आहे थॅलोफायटामधील तो आहे फॅओफायसी किंवा त्याला ब्राऊन अल्गी असं म्हटलं जातं. तर याची प्लांट बॉडी सुरुवातीला दिले पहा. मोस्टली मरीन, रिअरली फ्रेश वॉटर, सिम्पल ब्रँच, फिलामेंटस, एक्झाम्पल एक्टोकार्पस आणि प्रोफ्युजली ब्रांच पेटालोनिया. तर या फॅओफायसीमधील जे काही मेंबर्स असतात हे मोस्टली मरीन वॉटरमध्ये ग्रो होत असतात. तर रिअरली काय असतात की फ्रेश वॉटरमध्ये आढळतात. तर यामध्ये काय असतात की काही सिम्पल ब्रँच असतात तर काही फिलामेंटस असतात. तर त्याचं एक्झाम्पल दिलं पहा एक्टोकार्पस. तर काही कसे असतात की प्रोफ्युजली ब्रँच असतात म्हणजे त्यामध्ये ब्रँचेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आढळतात. त्यालाच पेटालोनिया असं म्हटलं जातं. तर सेल वॉल हॅज अ सेल्युलोज, फ्युकन्स अँड अल्गिन. तर यामध्ये जो काही सेल वॉल असतो हा सेल्युलोज आणि फ्युकन्स आणि अल्गिनने बनलेला असतो. आणि फोटोसिंथेटिक पिगमेंट लाईक द क्लोरोफिल ए, सी अँड फ्युकोझॅन्थिन आर प्रेझेंट. तर आपण पाठीमागं पाहिलं होतं की क्लोरोफायसीमध्ये फक्त क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बीच असतो, परंतु फॅओफायसीमध्ये क्लोरोफिल ए, क्लोरोफिल सी आणि फ्युकोझॅन्थिन हे पिगमेंट काय असतात की यामध्ये प्रेझेंट असतात. आणि मॅनिटॉल, लॅमिनॅरिन अँड स्टार्च आर स्टोर्ड फूड मटेरियल. तर फूड मटेरियल हे मॅनिटॉल, लॅमिनॅरिन आणि स्टार्चच्या स्वरूपामध्ये स्टोअर केलं जातं. आणि बॉडी इज युजली अनडिफरन्शिएटेड into hold fast stalk called stiff and leaf like photosynthetic organ called frond. तर याचं जे काही बॉडी असते ही बॉडी काय होते की डिफरन्शिएटेड इंटू द होल्ड फास्ट आणि फ्रॉन्ट. तर आताच आपण पाहिले की होल्ड फास्ट मीन्स काय, स्टॉक कॉल्ड स्टीप. मग याचा जो काही स्टॉक असतो त्याला स्टीप असं म्हटलं जातं. जे काही लीफ लाईक फोटोसिंथेटिक ऑर्गन्स असतात त्याला फ्रॉन्ड असं म्हटलं जातं. आणि मेनी स्पेसीज ऑफ मरीन अल्गी आर यूज्ड ॲज अ फूड. तर याचे जे काही बरेचसे जे काही पेशीज असतात मरीन अल्गीमधील तर त्याचा डायरेक्टली यूज फूड पर्पजसाठी केला जातो. एक्झाम्पल आहे त्याचं पोरफायरा, लॅमिनारिया, सार्गॅसम. आणि सम स्पेसीज आर यूज्ड फॉर प्रोडक्शन्स ऑफ हायड्रोकोलाइड्स. तर काही जे काही स्पेसीज असतात त्याचा यूज हायड्रोकोलाइड्स फॉर्म करण्यासाठी केला जातो. तर त्याचं एक्झाम्पल आहे पहा एक्टोकार्पस आणि फ्युकस एटसेट्रा. ओके. यानंतर आपल्या 3 नंबरचा तिसरा जो काही टाईप्स आहे तो आहे रोडोफायसी किंवा त्याला रेड अल्गी असं म्हटलं जातं. कारण यामध्ये काय असतात की फायकोबिलिन नावाचा पिगमेंट प्रेझेंट असतो म्हणून याला रेड अल्गी किंवा रोडोफायसी असं म्हटलं जातं. तर दीज आर फाउंड इन अ मरीन ॲज वेल ॲज फ्रेश वॉटर ऑन द सरफेस, डीप सी अँड ब्रॅकिश वॉटर. तर हे जे काही रोडोफायसीमधील जे काही प्लांट्स किंवा मेंबर्स किंवा जे काही अल्गी असतात तर ते मरीन वॉटरमध्ये किंवा फ्रेश वॉटर किंवा समुद्रामध्ये अगदी तळाशी काय होतात की आढळतात. आणि प्लांट बॉडी इज अ थॅलॉइड. तर याची प्लांट बॉडी देखील थॅलॉइड्स असते. सेल्स कंटेन क्लोरोफिल ए, डी अँड फायकोइरॅथ्रिन. तर यामध्ये काय असतात की 3 प्रकारचे फोटोसिंथेटिक पिगमेंट असतात त्यापैकी क्लोरोफिल ए, क्लोरोफिल डी आणि फायकोइरॅथ्रिन. द सेल वॉल इज मेडअप ऑफ सेल्युलोज अँड पेक्टिन ग्लूड विथ अदर कार्बोहायड्रेट. तर याचा जो काही सेल वॉल असतो रोडोफायसी या टाईप्समधील जेवढ्या काही अल्गी असतात तर त्यामधील जो काही सेल वॉल असतो हा सेल्युलोज आणि पेक्टिनने बनलेला असतो. आणि स्टोअर फूड इज इन द फॉर्म ऑफ फ्लोरिडिन स्टार्च. अतिशय महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह आहे पहा. रोडोफायसी किंवा रेड अल्गी जे काही फूड मटेरियल, रिझर्व फूड मटेरियल स्टोअर करत असतात तर ते फ्लोरिडिन स्टार्च या स्वरूपामध्ये करत असतात. कारण याचा बराचसा काही युजेस आहे ते आपण पाहणारच आहोत. कमर्शियली इम्पॉर्टंट अगार अगार विच इज यूज्ड ॲज सॉलिडिफाइडिंग एजंट इन अ टिश्यू कल्चर मीडियम इज ऑफ्टेन फ्रॉम द रेड अल्गी. तर टिश्यू कल्चरसाठी जे काही आगार आगार मीडियम असतात तर हे आगार आगार मीडियम बनवण्यासाठी किंवा जे काही सॉलिडिफाईड एजंट असतात ते बनवण्याचं काम देखील या रेड अल्गीपासून केले जात असतात. तर त्याचं एक्झाम्पल आहे फॉर कॉन्ट्रस, बॅट्राकोस्पर्मम, त्यानंतर पोरफायरा, जेलिडियम, ग्रॅसिलेरिया, पॉलिसिफोनिया एटसेट्रा. ओके. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा,
तुमच्या इतर मित्रांना शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. ओके, थँक्यू.